पुणे शहरात कोयता गँगच्या दहशतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून हडपसर भागातील बीटी कवडे रस्ता परिसरात शनिवारी रात्री या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. भर वस्तीत शिरलेल्या एका गँगने केवळ दहशतच माजवली नाही, तर 6 दुकानांचे शटर आणि काचा फोडून मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे या टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री जेव्हा लोक आपापल्या घरी जात होते, तेव्हा अचानक 4 तरुण आणि एक महिला हातात धारदार कोयते घेऊन बीटी कवडे रस्त्यावर उतरले. या सर्वांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावले होते. हातात धारदार कोयते नाचवत त्यांनी आरडाओरडा केला आणि परिसरातील नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावरील लोकांची एकच धावपळ उडाली. यानंतर टोळीने आपला मोर्चा रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांकडे वळवला. त्यांनी एकामागून एक अशा तब्बल 6 दुकानावर कोयत्याने प्रहार करत काचा फोडल्या. एवढ्यावरच न थांबता रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनावरही या गुंडांनी कोयते मारले. वाहनांच्या काचा फुटल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पुण्यातील कोयता गँगमध्ये आतापर्यंत केवळ पुरुष टोळ्यांचा सहभाग दिसून येत होता. मात्र बीटी कवडे रस्त्या या घटनेत एका महिलेनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या टोळीचे नेतृत्व किंवा सहभाग असलेली ही महिला कोण आणि लेडी डॉन बनण्याच्या नादात पुण्यातील तरुणी गुन्हेगारीकडे वळत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.